5 गायींपासून रोज किती उत्पन्न? संपूर्ण डेअरी व्यवस्थापन. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी, पशुपालक आणि दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोक मला नेहमी विचारतात, 5 गायी पाळल्या तर महिन्याला किती उत्पन्न मिळतं, चारा कसा द्यावा, दूध वाढण्यासाठी काय करावं? म्हणून आज मी आमच्या गोठ्यातील संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ कोणताही अंदाज नसून आमच्या रोजच्या अनुभवावर आधारित आहे. चला तर सुरुवात करूया. सध्या आमच्या गोठ्यात एकूण 5 गायी आहेत. प्रत्येक गाय दिवसाला सरासरी 10 लिटर दूध देते. सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळा दूध काढलं जातं. म्हणजेच एक गाय 10 लिटर, 5 गायी 50 लिटर दूध. आमच्या भागात सध्या दुधाचा दर प्रति लिटर 39 रुपये आहे. म्हणून दिवसाचं एकूण उत्पन्न होतं 50-39 1950 रुपये. म्हणजे फक्त दूध विक्रीतून दिवसाला अंदाजे 1950 रुपये मिळतात. आता अनेक जण म्हणतील, एवढं दूध मिळण्यासाठी व्यवस्थापन कसं करता? तर आता आमचा संपूर्ण दिनक्रम पाहूया. सकाळी लवकर गायींचं दूध काढलं जातं. त्यानंतर त्यांना पोटभर सुका चारा दिला जातो. रिकाम्या पोटी जनावरं ठेवली जात नाहीत. यानंतर साधारण सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान स्वच्छ पाणी पाजलं जातं. पाणी पाजल्यानंतर आम्ही गायींना मक्याचा हिरवा चारा देतो. त्यासोबत बिन्नी गवत देखील दिलं जातं. बिन्नी गवत हे जनावरांना आवडणारं हिरवं खाद्य आहे. योग्य वेळी कापून दिल्यास जनावरे ते चांगल्या प्रकारे खातात. हिरवा चारा जनावरांच्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतो. दुपारच्या वेळेत गायी आराम करतात. या काळात गोठा स्वच्छ ठेवणे, शेण काढणे आणि परिसर कोरडा ठेवणे याकडे विशेष लक्ष दिलं जातं. गोठा स्वच्छ असेल तर आजारांचा धोका कमी होतो आणि जनावरं अधिक निरोगी राहतात. संध्याकाळी साधारण 5 वाजता पुन्हा पाणी पाजलं जातं. त्यानंतर संध्याकाळचं दूध काढलं जातं आणि शेवटी पुन्हा पोटभर चारा दिला जातो. अशा प्रकारे दिवसातून 2 वेळा चारा आणि 2 वेळा पाणी दिलं जातं. आता एक महत्त्वाची गोष्ट. फक्त चारा जास्त दिला म्हणजे दूध वाढत नाही. जनावरांना योग्य वेळेवर संतुलित आणि स्वच्छ आहार मिळणं आवश्यक असतं. त्याचबरोबर स्वच्छ पाणी आणि स्वच्छ गोठाही तितकाच महत्त्वाचा आहे. दुग्ध व्यवसायात सातत्य खूप महत्त्वाचं आहे. रोज एकाच वेळेला दूध काढणं, चारा देणं आणि पाणी पाजणं यामुळे जनावरांना सवय लागते आणि उत्पादनातही स्थिरता राहते. आमच्या गोठ्यात प्रत्येक जनावराची तब्येत नियमित पाहिली जाते. एखादं जनावर कमी खात असेल किंवा शांत दिसत असेल तर त्याकडे लगेच लक्ष दिलं जातं. दुग्ध व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर फक्त दूध विकून चालत नाही. जनावरांची योग्य काळजी घेणं, वेळेवर उपचार करणं आणि चांगल्या दर्जाचा चारा उपलब्ध करून देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक तरुण आज शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करत आहेत. कमी जागेत आणि योग्य नियोजनाने हा व्यवसाय चांगलं उत्पन्न देऊ शकतो. जर तुमच्याकडे स्वतःचा हिरवा चारा असेल तर खर्च कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शक्य असल्यास शेतात मक्याचा चारा, बिन्नी गवत किंवा इतर हिरवा चारा पिकवण्याचा विचार नक्की करा. आता पुन्हा एकदा हिशोब पाहूया. गायी 5. प्रत्येक गाय 10 लिटर. एकूण दूध 50 लिटर. दुधाचा दर 39 रुपये प्रति लिटर. दिवसाचं उत्पन्न 1950 रुपये. याप्रमाणे महिनाभर दूध उत्पादन आणि दर जवळपास समान राहिला तर दूध विक्रीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. मात्र प्रत्यक्ष उत्पन्न हे दुधाचं प्रमाण, बाजारभाव, चारा खर्च
औषधोपचार आणि इतर खर्चांवर अवलंबून असतं. मित्रांनो, प्रत्येक गोठा वेगळा असतो आणि प्रत्येक शेतक्याचं व्यवस्थापनही वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या परिसरातील पशुवैद्य किंवा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच आहार आणि व्यवस्थापनात बदल करा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला शेती, पशुपालन, सरकारी योजना, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण जीवनाविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आणि शेवटी एक प्रश्न. तुमच्याकडे किती गायी आहेत? त्या दिवसाला किती लिटर दूध देतात? आणि तुम्ही कोणता हिरवा चारा वापरता? तुमचं उत्तर खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो. पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शेतकरी.